आता बातमी मुख्यमंत्री फडणवीसांची आहे। मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए वरून मुख्यमंत्र्यांनी सज्जड दम दिलाय। दलाली केल्यास कारवाई होणार असं फडणवीस म्हणाले। पाहूयात। मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस अर्थात खासगी सचिवांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक इशारा दिलाय। मंगळवारी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस वरून विचारणा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कडक इशारा दिला। मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांच्या नावांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली। आतापर्यंत आलेल्या सर्व प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिलाय। अद्याप काही मंत्र्यांनी ओएसडी खासगी सचिवांसाठी नावं दिलेली नाहीत। कोणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार असंही मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्रातलं सरकार हे पारदर्शी असावं, गतिशील असावं, त्या दृष्टीनं आमचे पीएस असो की आमचे ओएसडी असो की आमचे कोणी अजून व्यक्ती असो किंवा आमचे खात्याचे प्रिन्सिपल सेक्रेटरी असो की एसीएस असो ते योग्यच ठरवतील। त्यामुळे देवेंद्र फडणवीसजींनी जो निर्णय मंत्र्याच्या पीए ओएसडी पीएस बद्दल घेतला किंवा राज्याच्या आमच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी एसीएस बद्दल घेतला किंवा सचिवाबद्दल घेतला तो निर्णय सर्वांनीच मान्य केला पाहिजे। उद्दिष्ट आणि उद्देश योग्य आहे। आयक्यू बातम्या द्या, आयक्यू बातम्या। आता आम्ही दोन मंत्री इथं बसलो तर आम्हाला पीए आहे, आम्हाला ओएसडी आहेत, आम्हाला पीएस आहेत, काय अडचण नाही। तर काय होतं बऱ्याचदा आमच्याकडनं आम्ही पत्र उशिरा देतो किंवा अगोदर मला वाटतं मला ह्याला घ्यावं, पुन्हा वाटतं ह्याला घ्यावं, आम्ही दोन दोन पत्र देतो, जागा एकच असते, मग विचार नव्हते वरनं बाबा तुम्ही दोन पत्रे दिले त्यातलं कुठलं हवं आहे तुम्हाला। हे तांत्रिक बाबी आहेत, त्याच्यावरनं काय फार मोठा वाद व्हावा नाही नाही, असं काय नाही, असं काय नाही, असं काय नाही। पारदर्शी कारभारासाठी ओएसडी आणि खासगी सचिवांवरून फडणवीसांनी जे निर्णय घेतले ते योग्य आहेत असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय। तर इकडे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी भ्रष्टाचारावरून दुटप्पी भूमिका असल्याचं म्हणत पुन्हा मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीकडे बोट दाखवलंय। नाही, हे गंमतच वाटते हे सगळे त्यांचे निर्देश ऐकून। कारण धनंजय मुंडे यांचे जे पीएस आधीचे होते करण जायभाय नावाचे, ते स्वतः पिस्तूल घेऊन फिरायचे, ते काय काय करायचे आणि कुठे कुठे आता त्यांचं पण पुण्याच्या त्यांच्या बिल्डिंगमधनं देखील मला जी माहिती आली होती, एक गाडी जी मंजिली कराडची होती ती त्यांच्या बिल्डिंगमध्ये पार्क्ड होती। अनेक गोष्टी त्यांच्या माझ्यापर्यंत आल्या होत्या। नाही, ही कठोर कारवाई त्यांनी सगळ्यांवर करावी। भाजपच्या मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएनवर अभी तो शुरुआत हुई है, ठीक से पहला अंक भी खत्म नहीं हुआ है। पुढे पुढे बघूया आपण कशा पद्धतीने शिंदे गटाची सगळीकडनं कोंडी केली जाते आणि कशा पद्धतीने ह्या राजकारणात अजून रंगत येते ती। कारण फडणवीसांचं कौतुक करताना ज्यांची जीभ थकत नव्हती त्या शिंदेंची आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोर जीभच उचलत नाहीये। विनायक डावरूंसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।